नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा, आज आपण हा जो ब्लाऊज पीस आपल्याकडे म्हणजे शिवायला येतात त्याच्यातून जो उरलेला पीस असतो त्याच्यातून आपण आकाशकंदील घरच्या घरी कसा तयार करायचा ते बघणार आहोत। तर हा माझ्याकडे एवढा ब्लाऊज पीस शिल्लक उरलेला आहे। तुम्ही याच कलरचं मॅचिंगचं अस्तरसुद्धा घ्यायचं आहे। तर त्याच्या अगोदर आपण पेपरवर कटिंग कशा पद्धतीने करायची ते अगोदर आपण समजून घेऊया। तर बघा, इथं मी हा 4 बाय 4चा चौकोन आखून घेतलेला आहे। तर ही कटिंग बघा मी कशी केलेली आहे। अगोदर इथं सरळ ही लाईन मारून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी इथं 4 इंचावरती ही खून केलेली आहे। त्याच्यानंतर आडवी टेप घेऊन 2 इंच मध्यभागी घेऊन 2 इंच या बाजूला 2 इंच या बाजूला घेऊन हा 4चा रेष मारलेली आहे। आणि या बाजूला सुद्धा तसंच मार्किंग केलेलं आहे। आणि हा चौकोन 4 बाय 4चा मी तयार केलेला आहे। आता या मध्यात जी रेष मारली होती त्याच्यात 3.5 इंच इथं मी ही खून केलेली आहे। याच पद्धतीने या बाजूला सुद्धा केलेली आहे। आणि हे त्रिकोणात असं हे मी जोडून घेतलेलं आहे। तर हे आपल्याला अगोदर कटिंग करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर याच्यापेक्षा जर मोठा कंदील बनवायचा असेल तर तुम्ही याच पद्धतीने मापे घेऊ शकता। 4च्या ऐवजी 5 इंच 6 इंच तुम्हाला जेवढा मोठा हवा आहे तेवढा तुम्ही घेऊ शकता। आणि इथं फक्त आपल्याला अर्धा इंच इथं घेईन त्याच्यात अर्धा इंच कमी करून इथं माप घ्यायचं आहे। म्हणजे जर तुम्ही इथं 5 इंच इथं घेतलं तर तुम्हाला इथं 4.5 इंच घ्यायचं आहे। इथं जर तुम्ही 4.5 इंच घेतलं तर तुम्हाला इथं 4 इंच घ्यायचं आहे। तर तुम्हाला लक्षात आलं असेल मी काय सांगत आहे ते। आता आपण ही कटिंग करून घेऊया। तर बघू शकता इथे मी ही पेपरची कटिंग करून घेतलेली आहे। आता आपण जो ब्लाऊज पीस उरलेला आहे त्याच्या अगोदर जेवढा आपल्याकडे काट आहे तो आपण बाजूला काढून घेणार आहोत। तर हा काट आपल्याला उपयोगात येणार आहे तो आपण बाजूला ठेवूया। आणि याला आपण 4 फोल्डमध्ये घडी घालून घेणार आहोत। आणि हा जो पीस आपण कटिंग केलेला आहे तो या पद्धतीने इथे ठेवून जसा आपल्याला म्हणजे कपडा ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे। तर याच्या बाहेर अर्धा इंच मार्जिन ठेवून मी हा भाग कटिंग करून घेणार आहोत। तर या भागाचे आपल्याला 4 पीस कटिंग करून घ्यायचे आहेत। हा मेन कापड आहे त्याचे 4 पीस आणि जो अस्तरचा भाग आहे त्याचे सुद्धा 4 पीस, म्हणजे आपल्याकडे टोटल 8 पीस हे तयार होणार आहेत। तर मी आता कटिंग करते त्याच्यानंतर आपण पुढचं बघू। तर इथं बघा मी हे मेन पीस 4 आणि अस्तरचे पीस 4 हे कटिंग करून घेतलेले आहेत। तर आता मी यातला अगोदर एक पीस आहे तो कशा पद्धतीने शिवायचा आहे तो तुम्हाला मी दाखवणार आहे। तर हे 3 वेगवेगळे आपण करून घेणार आहोत। हे 4 पीस, अस्तरचा एक आणि मेन पीस एक। तर हे 4 पीस आता हे 3 आपण बाजूला ठेवूया। आणि आता आपण हा पीस कसा शिवायचा हे आपण अगोदर बघून घेऊया। तर आता आपण बघूया हे शिवायचं कसं। तर आता बघा हे 2 पीस आपण वेगवेगळे तयार करून घेतलेले आहेत। त्याच्यातला जो मेन पीस आहे तो घ्यायचा आहे आणि याच्यातूनच आपण जी लेस कटिंग केली होती ती या चौकोनी भागाला या पद्धतीने बघा अशी आपल्याला ही शिवून घ्यायची आहे। जो मध्यभागी चौकोन तयार केला होता ना आपण त्याला। तर हा पीस बघा मी तुम्हाला दाखवते। मार्किंग करून घेऊया। आणि या चौकोनात आपल्याला ही जी लेस आहे ती आपण लावून घ्यायची आहे। तर या पद्धतीने बघा ही चौकोनात आपण लेस लावून घेतलेली आहे।
आता आपल्याला काय करायचं आहे, ही या पद्धतीने बघा एक सोनेरी नाडी मी घेतलेली आहे, जी आपण ब्लाऊजला लावतो ती, आणि त्याची ही अशी एक लटकन तयार करून घेतलेली आहे. तर ही इथं बघा या खालच्या कोपऱ्याला आपण ही जी नाडी आहे ती इथं अटॅच करून घेणार आहोत. या पद्धतीने बघा. आता वरच्या बाजूला सुद्धा आपण ही नाडीच लावणार आहोत. तर ही तुमच्या इच्छेने तुम्ही मोठी लहान मोठी घेऊ शकता. ती आपण इथं या बाजूलाही अटॅच करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आता या पद्धतीने मी लावलेली आहे. ही नाडीसुद्धा आतल्या बाजूने लावायची आहे आणि ही नाडीसुद्धा आतील बाजूने लावायची आहे. आणि आता आपण जो अस्तरचा पीस तयार केलेला होता तो आपण याच्यावर ठेवून घ्यायचा आहे आणि याला चारी बाजूने असंही म्हणजे पूर्ण बाजूनेही शिवून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला तुम्हाला ज्या बाजूने सोपे वाटेल त्या बाजूनं तुम्ही हे ओपन ठेवू शकता. तर इथं बघा मी हे एकमेकांवर ठेवून घेतलेलं आहे. मी इथं हे नाडीच्या बाजूलाच म्हणजे जो काठ लावलेला आहे काठाच्या बाजूलाच मी इथं 2 इंच हे ओपन ठेवणार आहे आणि बाकीचं हे शिवून घेणार आहे. तर ही नाडी ही आपली शिलाईच्या आतमध्ये यायला नको त्या पद्धतीने ही आतमध्ये टाकून घ्यायची आहे. आणि तशीच ही सुद्धा नाडी आपली जी लटकन आहे ती या पद्धतीने आत टाकून आपल्याला हा हा भाग शिवून घ्यायचा आहे. फक्त इथे 2 इंचाचं पलटी करायला आपण ओपन ठेवणार आहोत. तर बघू शकता इथं मी ही पूर्ण ही शिलाई मारून घेतलेली आहे. इथं फक्त हे आपण ओपन ठेवलेलं आहे. आता याच्यातूनच आपल्याला हा जो आतील भाग आहे तो इथून बाहेर काढून या पद्धतीने घ्यायचा आहे. आणि आपण टोकदार कोणतीही वस्तू तुम्ही कैचीच्या साहाय्याने किंवा स्क्रूड्रायव्हर किंवा पेनच्या साहाय्याने जी टोके आहेत ती सरळ नीट करून घ्यायची आहेत. तर बघा या पद्धतीने ही मी टोकेसुद्धा सरळ केलेले आहेत. आता हा जो आपण भाग ओपन ठेवला होता तो असा आतमध्ये टाकून आपल्याला याच्यावरून पूर्ण अशी ही दाबटीप मारून घ्यायची आहे या सर्व बाजूंना. तर बघा इथे मी ही संपूर्ण भागाला ही दाबटीप मारून घेतलेली आहे. तर आपल्याकडे बघा अशी लेस असते ती तुम्ही याच्या सर्व बाजूंनी अशी ही लावून घेऊ शकता. लेस लावण्याने अजून आपला कंदील आहे तो अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. तर याच्या सर्व बाजूंनी आपण लेस लावून घेणार आहोत. तर इथं बघा मी ही सर्व बाजूंनी अशी ही लेस लावून घेतलेली आहे आणि या पद्धतीने हा आपला एक भाग तयार झालेला आहे. आता आपण याच पद्धतीने बघा बाकीचे जे 3 भाग राहिलेले आहेत ते आपण इथं तयार करून घेणार आहोत. तर याच पद्धतीने आपल्याला ते सुद्धा भाग तयार करून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने बघा आपण हे 4ही पीस तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हा जो चौकोन होता तो आपल्याला एकमेकांना असं हे 4ही पीस जे आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. तर त्याच्यासाठी तुम्ही हा जो उरलेला कापड आहे तो इथं या पद्धतीने ठेवून एकमेकांवर ठेवून असं हे तुम्ही स्टिच करू शकता. तर या पद्धतीने बघा हे आपल्याला 4ही पीस जोडून घ्यायचे आहेत. फक्त हा जो चौकोन आहे म्हणजे लेसचा जो भाग आहे तोच एकमेकांना असा हा जोडून घ्यायचा आहे. तर हा मी जोडून घेते. तर बघू शकता इथे मी हे 4ही भाग एकमेकांना जोडून घेतलेले आहेत अशा प्रकारे बघा या पद्धतीने कापड लावून. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हा जो भाग आहे तो सुद्धा इथं या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. म्हणजे हे 4ही पीस एकमेकांना जोडले जातील. हे 4 अगोदर जोडलेले आहेत. आता इथं हा सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने बघा हे 4ही पीस या पद्धतीने हे आपण जोडून घेतलेले आहेत. तर तुम्ही याच्यात जर कॅनव्हास पेपर टाकला तर हे कडक होईल आणि याच्यापेक्षा ही सुंदर दिसेल. पण आता माझ्याकडे कॅनव्हास पेपर हा नव्हता त्याच्यामुळे मी
हे फक्त कपड्यातच शिवलेलं आहे. आता आपल्याला बघा हे यावरच्या ज्या चारही नॉट्स आहेत आपण बांधलेल्या, त्याला एक छोटी नॉट घेऊन आपण इथं गाठ मारून घ्यायची आहे बघा. म्हणजे या चारही नॉट्स आपल्या एकत्र राहतील. तर या पद्धतीने बघा ही गाठ आपण बांधलेली आहे. आणि आपल्याला ज्यावेळेस कंदील हवा आहे त्यावेळेला ही जी गाठ आहे ती आपण खालच्या बाजूने सरकवून घ्यायची आहे. ही या पद्धतीने ही बघा ही या पद्धतीने आपला हा वरून असा हा कंदील तयार होईल. आणि खालच्या बाजूला ह्या लटकन आणि याच्यात तुम्ही बल आतमध्ये टाकू शकता. तर हा कपड्यापासून तयार झालेला आहे. तर बघा हा आता आपला कंदील हा तयार झालेला आहे. तुम्ही याच्यात जर कॅनव्हास वापरला असता, तर मी जर वापरला असता त्याच्यात कॅनव्हास, तर अजून तो जरा कटिंग झाला असता. पण माझ्याकडे आता कॅनव्हास अवेलेबल नव्हता, त्याच्यामुळे मी हा कपड्यापासूनच तयार केलेला आहे. तुम्ही याच्यात आतमध्ये कॅनव्हास लावू शकता. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जे सबस्क्राईबच्या खाली घंटीचं बटन असतं ते सुद्धा प्रेस करा. आणि इथून पाठीमागे सुद्धा मी असेच छान युजफुल असे व्हिडिओ टाकलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही नक्की जाऊन एकदा बघा. तर चला बाय, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय, श्री स्वामी समर्थ.